हाय, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आमच्याकडे रामनवमीला आम्ही गुढी उभारणार आहे. गुढीपाडव्याला आम्ही गुढी का उभी केली नाही, तर आम्हाला सुतक होते. माझे चुलत सख्खे दीर वारले होते आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच त्यांचे कार्य झाले आणि घरातले असल्यामुळे गुढीपाडव्याला गुढी उभी केली नाही. म्हणून आज रामनवमीला गुढी उभी करायची आहे आणि स्वयंपाक सुद्धा साधाच बनवणार आहे, कारण चुलत सख्खे दीरच आहेत आणि उद्या सोमवारी 3 आठवडेच होत आहेत, 1.25 महिना सुद्धा झाला नाही. त्यामुळे गोडाधोडाचं काहीच बनवणार नाही. एकदम साध्या पद्धतीने गुढी उभी करणार आहे आणि गुळपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे. सकाळची सगळी कामं आवरलीत, आता गुढीची तयारी करायची. तर बघा, गावाकडं गुढी उभी करायची म्हटलं की भला मोठा कळक आणला जातो. सगळ्यात उंच गुढी कोणाची आहे गावाकडे बघतात. पण यंदा आम्हाला गुढीपाडवा साध्या पद्धतीने करायचा आहे, त्यामुळे छोटाच कळक आणला आहे आणि छोटीशी साधी रांगोळी काढली आहे. आमच्या यांना सुद्धा रानातली कामं होती, म्हणून आमचे हे गुढी उभी करून रानात गेले आणि आता गुढीची पूजा मी करणार आहे. गुळपोळीचा निवेद करण्यासाठी कणिक मळून घेतली आहे आणि गुळ चिरून घेतला आहे. तीन नैवेद्य बनवणार आहे. एक गुढीला, एक देवाला आणि एक तुळशीला.
अशी गूळ घालून केलेली पोळी खायला सुद्धा खूप छान लागते. असा नैवेद्य केला आहे. आता हा नैवेद्य मी देवाला, तुळशीला आणि पाडव्याला दाखवणार आहे. संध्याकाळी 5 वाजता गुढीला नारळ फोडून गुढी उतरवली. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.